नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे का? काही जण आरोप करत आहेत की महाराष्ट्र सरकारने जे काही धोरण राबवलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. धोक्यात आलेलं आहे म्हणजे काय? तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत, शासनाची शिंदे समिती नेमली आणि त्यामुळं जे आतापर्यंत लपून ठेवण्यात आलेल्या होत्या किंवा जाळून टाकलेल्या तर गेल्या, ज्या काही लपून ठेवलेल्या होत्या, दिल्या गेलेल्या नव्हत्या, अशा काही नोंदी आता सापडल्या. जवळपास त्या 55 लाख म्हणायला लागलेत, परंतु लाभ किती जणांना मिळाला हा एक संशोधनाचा विषय आहे, ते कधीतरी पुढच्या भागात पाहू. पण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या ओरिजिनल नोंदींना गव्हर्नमेंटने तपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. म्हणजे यांना खरं तर उशिरा न्याय मिळालेला आहे. ही आपल्या बांधवांना, आपल्या ओबीसी बांधवांच्या नोंदी होत्या खरं तर, पण त्यांना उशिरा इतक्या वर्षानंतर न्याय मिळाला. ही कळकळ आणि ही तळमळ आणि ही एक करुणीची भावना समाजात असायला पाहिजे. जे पूर्वी या अगोदरच ज्यांना कुणबीचे दाखले मिळालेले आहेत त्यांच्या मनात असायला पाहिजे, बाबा आपल्या बांधव वंचित राहिले होते, त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं पाहिजे. खरं तर यांच्यावर अन्याय झालेला आहे. उलट असं मागणी करायला पाहिजे की आम्ही लाभ घेतलेला आहे आता पहिलं, आता यांना नवीन मिळालेल्या विशेष प्राधान्य द्या, अशा कदाचित मागणी जर केली असती तर त्यांच्या माणुसकीचं उंची आणि वैचारिक उंची लक्षात आली असते, अजून लोकांच्या मनात भरली असते ती माणसं खरं तर. पण हे उलट मागणी काय केली चालली? मागणी कोण करते? ओबीसीचं आरक्षण खरंच धोक्यात आलंय काय? उदाहरणार्थ, मागच्या परीक्षेमध्ये सेट नेटचे 100 पोरं पास झालेत, पुन्हा शासनानं परीक्षा घेतली, पुन्हा परीक्षेत 50 झालेत. आता किती झालेत? 150. म्हणजे 50 परीक्षेत पास झाले. त्याचा अर्थ पूर्वी जे 100 पास झालेत त्यांच्या परीक्षेत पास झालेल्यावर गदा अन्न आहे का? आहे का गदा अन्न? तुम्ही कशाला आल्या रे? आता आम्हाला उगं राहू द्या की आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाही, तुम्ही होऊ नका र पास, असं म्हणणं जितकं नालायकपणाचं असेल, तसंच नवीन ज्या शासन देत आहेत त्या नोंदी आणि त्या ओरिजिनल नोंदी आहेत त्यांनी येऊ नका रे तुम्ही, आम्हालाच उगं राहू द्या, आम्हालाच खाऊ द्या सगळं मलिदा, असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. लक्षात आलं का? सेटनेट पास दरवर्षी होतात आणि दरवर्षी ते नियमानुसार पास होतात. त्यांना ते मागे सेटनेट पास झाले ते विरोध करतात का? मग आता नियमानुसार ज्यांच्या नोंदी सापडत आहेत कुणबी म्हणून, त्यांना विरोध करणं हे कुठल्या तत्वात बसते? याचा सहानुभूतीपूर्वक विचार आणि विवेक डोकं ठिकाणावर ठेवून विचार करण्याची गरज आहे. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडत आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळत असेल तर त्यांना विरोध करता कामा नये, असं काही राजकीय व्यक्तीचं मत आहे, विचारवंतांचं मत आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे आणि सामान्य जनतेतील, विशेषतः ओबीसी ज्यांना आरक्षण मिळाले त्यातले अनेकांचे तुम्ही मुलाखती घ्या, त्यांचंही म्हणणं आहे ज्यांना न्याय मिळत असतील त्या नोंदी आणि योग्य नोंदी असतील तर त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, असं त्यांची सुद्धा भूमिका आहे. असं असतानाही कोणी जर सुपाऱ्या घेऊन, कोणी जर राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर कोणी अशी या राजकीय महत्वाकांक्षी किंवा सुपाऱ्या घेऊन, पैसे घेऊन किंवा अनेक लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून न्याय्य पद्धतीनं ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना बेकायदेशीर जर कोणी विरोध करत असेल, ते न्याय पद्धतीने मिळवलेल्या शासनाने घेतलेल्या निर्णय असो त्यांचा बंदोबस्त गव्हर्नमेंटने करावा, अशी गव्हर्नमेंटला माझी नम्र विनंती आहे. कारण सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता दुसरा, आरक्षण धोक्यात आलेलं आहे, त्यासाठी संघटित होणं म्हणजे काय होणं हे मी तुम्हाला सांगतो.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडून देखील ओरिजिनल आणि शासनानं सापडून दिलेले असू नये, जे कोणी अधिकारी जर कुणबींचे दाखले देण्यामध्ये टाळाटाळ करत असतील किंवा पैसे मागत असतील, तर अशांच्या विरोधामध्ये ओबीसी प्रेमी लोकांनी, ओबीसी आरक्षण प्रेमी लोकांनी लढा दिला पाहिजे आमच्या बांधवांना ते का देत नाही म्हणून. आणि हे लढा देणं म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव साठी प्रयत्न करणं आहे. नाही त्याचं एकाचं म्हणणं आहे, नाही तसं नव्ह सर, हे तुम्ही लई सकारात्मक बोलायला, तसं नव्ह, इतकं सोपं नाही म्हटलं ते. मग कसं आहे म्हटलं, अहो जे ओरिजिनल नोंदी सापडल्यात की नाही मराठ्यांच्या कुणबी म्हणून, त्या रद्द करावं म्हणून मागणी करत आहेत. करू दे की. त्यांना मागणी केल्यानंतर त्या मागणीचे 3-13 कसे करायचे हे सगळं माहीत आहेत ना. त्यामुळे त्या ज्या ओरिजिनल नोंदी सापडलेल्या आहेत ते कायदेशीर आहेत, त्या नोंदी रद्द करणं कदापि शक्य नाही आणि ते कोणीच सहन करणार नाही. हे गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात घ्या. आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही भूमिका चुकीची आहे, अशी एक जरांगे पाटलाची भूमिका चुकीची आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. आता हे चुकीची आहे का म्हणून जरांगे पाटलाची भूमिका, त्याचाही थोडं आपण विचार सहानुभूतीपूर्वक योग्य पद्धतीनं केले पाहिजे. आता हे मनोज जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी भूमिका जे मांडत आहेत, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. सध्याच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये कुठेही, हे लक्षात ठेवा, कुठेही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय झाला नाही. जे मराठे कुणबी म्हणून प्रमाणपत्र झाले त्यांचाच निर्णय झालाय. त्यांना काही जणांना प्रमाणपत्र मिळाले, अजून मिळतील. नोंदणी सापडणंच आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अजूनही शिंदे समितीला अजून काम करायला प्रेरित करावं अशी आपल्याला विनंती आहे, ते करतीलच. आता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, मराठा हा समाज त्यांना ओबीसीचे जे काही निकष आहेत ते पूर्ण करावे लागतील, असं मिळणार नाही. काय निकष पूर्ण करावे लागतील मी तुम्हाला सांगतो. त्यांना मागासवर्गीय आयोगाने, महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाने त्यांना मागास ठरवलं पाहिजे सामाजिक दृष्ट्या. एक ठरलं पाहिजे, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता पाहिजे, आणि ती केस जर न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयात गेली तर त्यालाही मान्यता मिळाली की ते मागणी मान्य होऊ शकते. तसं अजून काही झालं नाही. काय झालंय त्याच्यातलं, मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं आयोगानं म्हटलेलं आहे, मागासवर्गीय आयोगानं म्हटलंय. जे शिंदे समिती स्थापन केली होती तिने म्हटलेलं आहे, तसा अहवाल सादर केला आहे. हा एक निकष मराठ्यांनी पूर्ण केला. दुसराही निकष त्यांनी पूर्ण केलेला आहे. कोणता, की त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली गेली, परंतु त्या आयोगाला मराठा मागास आहे ह्याच्यावर शासनाची मोहर पडलेली आहे. परंतु ज्यांना अगोदर ओबीसीचं आरक्षण मिळाले त्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत, किंवा अन्य काही कारणं असू शकतात. त्यांच्या काय अडचणी असतील ते मला तेवढ्या पूर्ण कुठं माहीत आहेत, काही अडचणी असू शकतात. तरी म्हणून त्यांनी काय केलं, मराठा समाजाला वेगळा गट तयार करून 10% आरक्षण दिलं. हे लक्षात ठेवा, 10% दिले. हे 10% आरक्षण दिल्यामुळे काय झालं माहिती काय, मराठा समाजाचं म्हणणं आहे की हे आरक्षण टिकत नाही. हे आरक्षण हातातून गेल्यामुळे जे ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण मिळत होतं मराठ्यांना ते आता मिळत नाही. कारण एका समाजाला 2 आरक्षण घेता येत नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण मराठ्यांच्या हातून गेलेलं आहे, जी की केंद्रानं दिलेलं होतं. गेलं ते आरक्षण. आता 10% महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेगळं दिल्यामुळे आता हे टिकते का टिकत नाही, अजून त्याच्या विरोधामध्ये काय होईल हे निवडणुकीच्या नंतर कळेल. तोपर्यंत काही आरक्षण हे रद्द होईल असं वाटत नाही मला. पुढं न्यायालय काय निर्णय घेईल ते बघू पुढं. आता त्याचं काही आता विषय नाही. आता मिळाले, आता लाभ मिळायला लागले ते 10% मधून.
मराठा समाजाचं म्हणणं आहे हे 10% तुम्ही इथं देण्यापेक्षा ओबीसीतूनच द्या ना, पण वेगळा गट करून द्या, काय अडचण आहे. पण तसं ती मागणी का मान्य होत नाही वेगळ्या गटाची, तर एक प्रकारे कुठेतरी त्यांनाही माहीत असावं, समजा उद्या आरक्षणाची मर्यादा वाढवली म्हणून ओबीसीचं आरक्षणाची मर्यादा जी वाढवलेली आहे ती रद्द करण्याचा न्यायालयाने निर्णय जर घेतला, ओबीसीचं आरक्षणच रद्द करा, एवढं आरक्षण ओबीसींना देता येत नाही, तर गट कोणते असो, 2-3 असो, 4 असो, तर मुळामध्ये मराठ्यांना मिळण्याच्या अगोदर, मराठ्यांना पूर्वी काही मिळालेले आहेत, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथे मिळालेले आहे. या सगळ्यांच्याच आरक्षणावर कुठंतरी गदा येऊ शकेल हा ती भीती असावी कदाचित. त्यामुळं गेलं तर गेलं, मग 10% वाढवलेलं आहे, गेलं तर गेलं, कोणाचं जाईल, नवीन मराठ्यांना जे दिलेलं आहे त्यांचं जाईल, आपल्याला काय देणं घेणं आहे, हा भूमिका असून मग त्यामुळं ते नवीन दिलेलं असावं. लक्षात आलं का. ते सध्या आहे, त्याच्यामुळं त्या आरक्षणाला सध्या तरी धोका पोहोचलेला नाही, मुलांना फायदे होत आहेत, सध्या होत आहेत, हां, लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न, ही चुकीची मागणी आहे का, हा प्रश्न आपण बोलत होतो. तर काही मराठ्यांना कुणबीचे दाखले सापडत आहेत, पण काही जणांचे दाखलेच सापडत नाही. आता काय करावं. मग मग ते ज्यांना दाखले सापडले नाहीत पण हे एकमेकाचे नातेवाईक आहेत, सोयीर संबंध आहेत, म्हणून त्यांना सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घ्या, अशी मराठा समाजाची आणि मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलकांची भूमिका आहे, बरं का. आता एक समाज आहे, समजा मातंग समाज आहे, मातंग समाज यशित आहे. आता काही मातंगांना आरक्षण आहे आणि काही मातंगाला आरक्षण आहे असं आहे का. नाही, सर्व मातंगांना आरक्षण आहे ना. तसं काही मराठ्यांना आरक्षण आहे, काही मराठ्यांना आरक्षण नाही, हे जी विषमता निर्माण झाली आहे, हा जो सामाजिक अन्याय सुरू आहे, पंक्ती प्रपंच जो सुरू आहे, तो दूर जर करायचा असेल तर ओबीसीतून मराठ्यांना, ज्यांचे कुणबीचे दाखले सापडत नाही त्यांना आरक्षण द्यावं, ही ती मागणी आहे. आता ही मागणी काही पूर्ण झालेली नाही, मागणी आहे फक्त. आता ही मागणी पूर्ण झाल्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे की श्रीमंत मराठे, कारखानदार मराठे, खासदार मराठे, आमदार मराठे हे पण लाभ घेतील. अरे बाबांनो, ज्यांचं 8 लाखापेक्षा, 8 लाख आणि 8 लाखापेक्षा तिथपर्यंतच मर्यादा आहे ज्यांची उत्पन्नाची, त्यांनाच ते लाभ मिळणार आहे. मग ते पूर्वीची लाभधारक असो की आताचे. त्याच्यामुळे श्रीमंत मराठे शिक्षण किंवा नोकरीमध्ये लाभ घेणारच नाहीत. त्यामुळे हे कशाचं कोण पिल्लू सोडते काहीच कळत नाही. यांना कुठं नोकरीमध्ये आणि ह्याच्यामध्ये लाभ भेटणार आहे, भेटणार नाही. त्यामुळे त्यांचा हा विचार करायला पाहिजे की आता चुकीच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्या मराठ्यांना आरक्षण यापूर्वीच मिळालेलं आहे, पण मध्यंतरी जे कुणबी नोंदी सापडून जे आरक्षण देणे आवश्यक होते पण ते काही काळ दिलं गेलं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने अतिशय ही चूक दुरुस्त केली. का देत नाही बाबा, ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत तर द्या ना. मग पूर्वी ज्या निकषावर पूर्वीला दिले त्यांना द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी आहेत, त्यांना दुसऱ्यांना मिळते की नाही, मग यांना का नको, अशी भूमिका, अतिशय न्याय्य भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेली आहे. आणि शासनाने ही चूक आतापर्यंत जी झाली होती ती चूक दुरुस्त करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे मनापासून अभिनंदन आणि आभार. मग आता काही जण यांना जाळून टाकणे, त्याच्या नोंदी सापडल्या नाहीत, वाळवीने नष्ट झाल्या ते सापडले नाहीत, खराब पावसामुळे खराब झाले त्याच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, ऑफिस अपडेट संगणकीकरण करण्याच्या नादामध्ये जीर्ण झालेले कागदपत्र नष्ट करण्याचे प्रयत्न झालेला आहे, असं एका तज्ज्ञ व्यक्तींचं म्हणणं आहे. विश्वास पाटलांनी एका ठिकाणी ही नोंद केलेली आहे, तशी बातमी पण आली होती. काही जण द्वेषबुद्धीतून ह्या नष्ट केलेल्या असाव्यात, परी असं सगळ्या ह्या संकटातून काही जणांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. तरी पण या सापडलेल्या नोंदी नष्ट करून टाका. आता दिलेले प्रमाणपत्र रद्द करा रद्द. बापाच्या घरचं आरक्षण आहे एकाच्याच, त्याच्यामुळे ही भूमिका घेत असतील काही जण.
हे सामाजिक बाब असते. सामाजिक बाबीवर समाजाचा अधिकार असतो, एकट्याचा अधिकार नसतो कुठल्याही गोष्टीवर, हे लक्षात ठेवा. एखादं सार्वजनिक ठिकाणावर जसं या अगोदर जो अन्याय झाला, सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला येऊ दिलं गेलं नाही, सार्वजनिक ठिकाणावर जे काही सार्वजनिक ठिकाणावर काही जणांना जी बंदी घालण्यात आली, जी ती जशी चुकीची होती, तर आरक्षण हे सामाजिक आहे. आणि या सामाजिक आरक्षण मिळवण्यासाठी जे काही निकष, ज्या काही कागदपत्र आवश्यक लागतात, ते जर कोणी पूर्ण करत असेल आणि ते करत नाही, तुमचं जरी पात्र असाल तरी आम्ही येऊ देणारच नाही, म्हणजे तुम्ही माणूस असाल तरी आम्ही पाणी प्यायला येऊ देणार नाही म्हणून जी भूमिका घेतली आली, बाबा आम्ही माणसं आहोत, तिथं गुरंढोरं पाणी पितात, तिथं येऊन आम्हाला पाणी पिऊ द्या, अशी मागणी कळकळीची विनंती केली जात असताना नाही, तुम्ही या जातीच्या आहात म्हणून तुम्हाला आम्ही पाणी प्यायला येऊ देत नाही, म्हणून जी सनातनी लोकांनी, जे जातीवाद्यांनी भूमिका घेतली होती, आता ही जे मराठे कुणबीचे दाखले ज्यांचे सापडले आहेत, शासनाने दिलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या घरचे नेऊन नाहीत, एकूण मराठ्यांच्या कुठं रेकॉर्ड राहते घरामध्ये, ते दाखले जे शासनाने दिले आहेत त्या नोंदी नष्ट करा म्हणणं म्हणजे पाण्यावर जसं येऊ नका, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येऊ नका असं म्हणणं आहे. इतकं सोपं नाही ते, इतकी ते द्वेषबुद्धीतून आहे. आणि काही जणांनी याचा शोध शासनाने घ्यावा, CBI नेमवावं, गुप्तचर यंत्रणांनी करावं, यामागे काय राजकीय डाव आहे विरोध करण्यामागे, काय त्यांना कुठल्या दंगली काय घडवायच्या आहेत का, मराठा समाजाला चेतवून काही त्यांच्या हातून काही विपरीत काही घडून आणायचं आहे का, आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचं, सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं आहे का, याचा शोध गव्हर्नमेंटने घ्यावा अशी एक विनंती. दुसरी एक, मनोज जरांगे पाटलांना अशी म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटलांना काही जण चेतवत आहेत की तुम्ही निवडणुका लढवा, 288 उभे करा, मगच तुम्हाला न्याय मिळेल. कशाला 288 जर जागा मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला निवडण्याचा निर्णय घेतला तर मराठा समाजाची जी एकी झालेली आहे ती दुभंगणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मराठा म्हणून, जात म्हणून कोणी मतदान करत नसते, ही गोष्ट पण लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून एकाच जातीच्या आधारावर एखादी संघटना उभी राहिली आणि देशामध्ये ते मुख्यमंत्री झालेत, असं उदाहरण आहे का, हे मला सांगावं, माझ्या थोडं ज्ञानात भर पडेल. तसं होत नाही. आणि काय होणार नाही मनोज जरांगे पाटलांनी जर हे 288 जागा निवडण्याचा निर्णय घेतला तर. आता तुम्हाला सांगतो, मराठा समाज हा वेगवेगळ्या पक्षात विखुरलेला आहे, अगोदरच आहे. प्रत्येकाचे साहेब आहेत, ते साहेब त्या कार्यकर्त्याला आपल्याकडं ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग ते कोणी नोकरीला आहेत, त्यांच्या संस्थेत आहेत, कोणी कारखान्यावर आहेत, कोणी त्यांना त्या साहेबांनी काही लाभ मिळवून दिलेले आहेत, किंवा त्या पक्षाचे काही पदाधिकारी आहेत. आता विद्यमान जे पक्ष आहेत त्या काही पदाधिकारी आहेत, काही खासदार आहेत, काही मंत्री आहेत, काही वेगवेगळ्या महामंडळावर आहे शासनाच्या. आता ही जी मंडळी आहे, ही मंडळी मराठा समाजातल्या, जसं आता आंदोलनाला एकजुटीनं प्रयत्न होतो आहे, तसा राजकारणामध्ये एकजुटीने प्रयत्न होणार आहे का, गाव पातळीवर तपासून पाहतो मी. आता उदाहरणार्थ गावामध्ये मराठ्याचे 20 घरं आहेत, उदाहरण सांगतो मी. 20 घरं आहेत आणि कोणी शिंदे सरकारमध्ये शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्यांच्यात आहेत काही जण. 20 घरं आहेत, त्यातले 5 समजा तिकडे आहेत. ठाकरे साहेबांची शिवसेना जी आहे त्याच्यात 5 आहेत उदाहरणार्थ, आणि भाजपामध्ये समजा 5 आहेत, आणि काँग्रेसमध्ये 5 आहेत. उदाहरण समजा, अजून समजा 25 गृहीत धरू, म्हणजे थोडंसं 25 लोक आहेत, आणि हे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये 5, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत 5, आणि भाजपाच्या शिवसेनेत 5, भाजपामध्ये 5 आहेत, असं गृहीत उदाहरण द्यायला. हा मुद्दा पटवायचा आहे मला तुम्हाला म्हणून. आणि काँग्रेसमध्ये 5 आहेत, आणि 25 आहेत ना एकूण. आता आपण 20च्या ऐवजी 25 केलेलं आहे उदाहरण, कारण हे 5 इतर पक्षातही राहतातच ना. कारण मी कोण्याच पक्षाला देणार नाही, मी वंचितला पण देतो कोणालाच देणार नाही. वंचितला देईल पण कोणालाच देणार नाही असं म्हणणारे पण 1% किंवा इतर कोणते दुसरे काही पक्ष असतात, काही अपक्ष असतात,
त्यांचे काही हित समाज तिकडे काही असं एक वेगवेगळ्या कारणाने हे 5 लोक तिकडे गेले. आता मनोज जरांगे पाटलांनी कुठून माणसं आणावेत? आता कुठून आणावेत म्हणलं तर समजा 5 लोक शिंदे साहेबांनी ज्यांना लाभ दिलेला आहे किंवा ज्यांना शिंदे साहेबांनी हे आरक्षण मिळवून दिले आहे असं वाटते, ते त्यातले येणार आहेत का हा प्रश्न आहे. भाजपामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते लाभ सोडून येणार आहेत का? काँग्रेसमध्ये जे आहेत ते लाभ सोडून येणार आहेत का? हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं आणि त्याची एवढी एकजूट होणार आहे काय? मग आता अजून दुसरं तुम्हाला माहीत नसेल कदाचित आहे असलंही काय, तुम्ही काय एवढे काय दातखुळे आहात काय तुम्ही म्हणजे सॉरी तुम्ही काय आता सामान्य नाही आहात. तुम्हाला पण माहीत आहे निवडणुका लढवण्यासाठी जे काही माल लागतो, माल गावागावात नेऊन देण्यासाठीचा माल, हा माल मनोज जरांगे पाटलाकडे आहे का हा प्रश्न आहे. ज्या गाड्या लागतात कार्यकर्त्यांना त्या गाड्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहेत का? एवढ्या गाड्या पैसा वाटवायला आहे का? मटण वाटायला आहेत का पैसे? दारू वाटायला पैसे आहेत का? इतरांची मतं आणि मनोज जरांगे पाटील हा फक्त मराठा समाजाचं हित पाहणारा माणूस आहे असं जर कोणा गैरसमज असल्यामुळे इतर समाज त्यांच्यासोबत येणार आहे का हाही प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हे मराठा समाजातले जी कार्यकर्ते आहेत ते जर इकडे जाण्याचा प्रयत्न केले तर त्यांना जो त्रास सहन करावा लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा मनोज जरांगे पाटलांनी शांततेनं विचार केलेला आहे. आणि समजा अचानक आता उभं केलं काही जणाला, समजा अचानक मनोज जरांगे पाटलाने अचानक उभं केलं आणि उभं केल्यानंतर यांचं जे नेटवर्क उभं करावं लागतं, इतकं सोपं नाही राजकारण करणं. त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या लोकांकडे गावागावातल्या कार्यकर्त्यांच्या नावं, त्यांचे मोबाईल नंबर असतात, ते कनेक्ट राहतात, त्यांचे अनेक कामं केलेले असतात किंवा त्यांच्या पूर्वजापासून ते त्यांच्यासोबत असतात. ते काही केलं तरी आम्ही या पक्षाला सोडत नाही असे त्यांनी निर्णय घेतलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये मराठ्यामध्ये एवढे विभाग होणार आहेत आणि मराठा समाजाची एकजूट होऊन सगळा मराठा समाज एकत्र येऊन निवडणुकीमध्ये विजय होईल असं म्हणणं म्हणजे ही फक्त दिवास्वप्न ठरेल. मग मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा मनोज जरांगे पाटलांचा फटका बसलाय म्हणजे काय झालंय हे लक्षात ठेवा. मनोज जरांगे पाटलांचा फटका बसलाय म्हणजे आणि युती शासनाला जे फटका बसलाय इथं काय घडले तुम्हाला मी सांगतो. आता उदाहरणार्थ काँग्रेस आहे, इथं एकट्या जातीचं नव्हतं ना काँग्रेस. या काँग्रेसमध्ये अनेक जण आहेत. या काँग्रेससोबत जे काही इतर त्यांचे मित्रपक्ष होते, तर मुस्लिम समाज होता, ज्यांना ही शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांनी भाजपाचं सरकार येऊ देऊ नये असं वाटणारा एसी समाजातले बरेचसे लोक होते. ओबीसीतूनही काही लोक होते की ते फक्त आम्हाला हे म्हणत आहेत की DNA आहे म्हणत आहेत, परंतु पदं त्यांच्याकडेच आहेत. मुख्यमंत्री मग करावा आम्हाला, मग का करत नाही? तो बोलल्यानं होते काय? बोलाची पळकडीन बोलाचा भात असं म्हणून नाराज झालेले ओबीसी सुद्धा काँग्रेससोबत होते. इतर अनेक अनेक जातीची माणसं या महाविकास आघाडीसोबत होती हे लक्षात ठेवा. म्हणून काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. हे फक्त आणि फक्त आता फक्त मराठा म्हणून जर निवडणूक लढवली तर हे होणार नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांना सुद्धा विनंती आहे की आपण अशा पद्धतीचा प्रयत्न स्वतंत्रपणे जागा लढवण्याचा प्रयत्न होऊ नये. कारण वंचित आघाडीला ज्या पद्धतीनं यश मिळत नाही तसंच मनोज जरांगे पाटलांचं वंचित आघाडी होऊ शकते आणि त्यांनाही यश मिळणं अवघड होऊ शकते. त्यामुळं तूर्त तरी मनोज जरांगे पाटील साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. आणि घेतला तरी फार यश मिळेल असंही मला वाटत नाही. तर मित्र, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणाच्या चळवळीसोबत सकारात्मक बोला. कारण आधीच कार्यकर्ते पेटलेले आहेत, त्यांनाही बोला. आणि आरक्षणाला धक्का न लागू देणं म्हणजे
चुकीच्या नोंदी असणारे प्रमाणपत्रामध्ये घुसडवत असेल कोणी तर त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलू शकाल. बाकीचं दुसरं काही बोलता येणार नाही. जे न्यायमार्गानं असेल ते न्यायमार्गानं नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना आरक्षण मिळणारच आहे, मिळालेलंच आहे. आता त्यावर विनाकारण काहीतरी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी जर काही प्रयत्न करत असेल तर यातून मी मराठा समाजातल्याही कार्यकर्त्यांना, आंदोलकांना आणि मराठा समाजांना मी विनंती करणार आहे, तुम्ही एका कोण्यातरी जातीचा माणूस त्याच्या राजकीय स्वार्थासाठी असेल की कुठल्याही स्वार्थासाठी असेल किंवा काही त्याची भूमिका असू दे, त्यामुळं जरी मराठा आरक्षणाला जरी विरोध तो करत असेल तर कृपा करून विनंती आहे आपल्याला हात जोडून, गावातल्या सर्वसामान्य दीनदलित माणसांना आपल्याकडून त्रास होता कामा नये. ते आपले बांधव आहेत, आपल्याला त्यांचे रोजचे आपले त्यांचे कामं आहेत आणि त्यांचा काही याच्यात दोष नाही. ते काही म्हणत नाहीत की तुम्ही अशी भूमिका घ्या म्हणून. कृपा करून अशा सर्वसामान्य बांधवांना आपल्याकडून कुठेही त्रास होईल असं आपण वागणारच नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांची शिवाजी महाराजांना सांगून ठेवलेलं आहे, कोणाच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का लागू नका. छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवणारा, शाहू महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या आणि परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या मराठा समाजाला विनंती पुन्हा एकदा करतो की आपण अशा भयकाऊ भाषणामुळे आपल्या बाजूच्या समाजात जे आहेत त्यांना कृपा करून त्यांच्यातल्या मैत्रीत अडथळे येऊ देऊ नका. त्यांना सहकार्य करायच्या भूमिकेत आपण अडचणी येऊ देऊ नका. ते बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांची भावना चांगली आहे. त्यामुळे एका दोघाच्यासाठी कृपा करून काही ठिकाणी काही जण 1-2 कार्यकर्ते पण त्यांना त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना काही बोलत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण आपण मोठा भाऊ या नात्यानं सर्वांचं जबाबदारी घेणं, दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची भूमिका घेणं हे आपलं कर्तव्य ठरणार आहे. म्हणून बांधवांना अशी कळकळीची विनंती करतो की जे की काही असं त्यांचा राग इथं काही काढू नका आणि हे काढणं आपल्या मानवतेला आणि आपल्या छत्रपतींच्या विचाराला ते शोभणारं नाही, अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय जिजाऊ.